नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, नरेगाच्या माध्यमातून विहिरीसाठी जवळपास 4 लाख रुपये अनुदान दिले जाते। तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये नेमकी किती विहिरी मंजूर झालेल्या आहेत किंवा कोणाकोणाला या विहिरी मंजूर झालेल्या आहेत याची यादी कशी बघायची याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, शेतीविषयी कुठल्याही योजना असतील, तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर आपण बघूया आपल्या गावामध्ये किती विहिरी मंजूर झालेल्या आहेत। सर्वप्रथम तुम्हाला मोबाईलमध्ये गुगलला यायचे आहे आणि येथे नरेगा ग्रामपंचायत असे सर्च करायचे आहे। नरेगा ग्रामपंचायत सर्च केल्यानंतर ही जी 1 नंबरची वेबसाईट येत आहे, येथे बघा महात्मा गांधी रोजगार हमीची ही वेबसाईट आहे, यावरती क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे पेज ओपन होईल। यामध्ये डेटा एंट्री व जनरेट रिपोर्ट असे वेगवेगळे पर्याय दिलेले आहे। यामध्ये तुम्हाला जनरेट रिपोर्ट यावरती क्लिक करायचे आहे। जनरेट रिपोर्ट यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आपल्या देशातील सर्व राज्यांची यादी तुम्हाला दिसेल। यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आहे। महाराष्ट्र निवडल्यानंतर इथे तुम्हाला फायनान्शियल इयर सिलेक्ट करायचे आहे 2023-24। त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्याची यादी बघायची असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर ब्लॉक म्हणजेच तुमचा तालुका आणि ग्रामपंचायत आणि प्रोसीड या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। आता तुमच्या समोर महात्मा गांधी रोजगार हमीची जे काही रिपोर्ट आहे ते सर्व रिपोर्ट तुम्ही इथे बघू शकता। आपल्याला यादी बघायची आहे तर येथे जो R5 मध्ये लिस्ट ऑफ वर्क हा 2 नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। येथे आल्यानंतर तुमच्या समोर असा एक पेज ओपन होईल। येथे आल्यानंतर तुम्हाला कामाचा वर्ग म्हणजे लिस्ट ऑफ वर्क यामध्ये तुम्हाला ऑल सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर वर्क स्टेटस मध्ये तुम्हाला ऑल सिलेक्ट करायचे आहे आणि इथे फायनान्शियल इयर 2023-24 हे सिलेक्ट करून घ्या। तुम्ही इथे पाहू शकता 2023-24 या फायनान्शियल इयर मध्ये नरेगाच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये कोणकोणते कामे झालेले ही सर्व माहिती तुम्ही इथे पाहू शकता। इथे तुम्ही नक्की कोणाकोणाला अनुदान मिळालेले आहे त्याची नावे व कामाचा वर्ग आणि त्याचे स्टेटस अशा सर्व बाबी इथे तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।